बॅग घेतल्या तर रूममध्ये जाऊया. गेटच्या बाहेर आलं आणि आल्या तिकडे सनराईज बघायला मिळतं. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये. आज मी अश्वथ आणि विजया परत आम्ही चाललो आहे थोडं फिरायला. तर आत्ता जस्ट आवरलं आहे, सकाळचे 10 वाजलेत. आज थोडं लेट झालं आहे, तर जास्त लांब पण नाही जाणार आहे, इथे जवळच जाणार आहे फिरायला. पानशेतला चाललं आहे. तर तिथेच MTDCचं रिसॉर्ट पण तिथेच आहे, तर तिथेच डॅमच्या जवळच आहे, तर तिथेच आम्ही आज चाललो आहे. तर थोडं सुट्टी पण भेटलेली, त्यामुळं मग आज म्हटलं थोडं फिरून येऊया. अश्वथ खूप एक्सायटेड आहे, तर चला प्रवासाला सुरुवात करूया. आता आम्ही घाटामध्ये थोडंसं पुढे आलो आहे रंगूटपासून, आणि इकडे सगळा घाटच आहे. काय मस्त दिसतं आहे बघा. आम्ही इकडनं वरून असं क्रॉस करून इथनं खाली आलो आहे आणि आता इकडून चाललो आहे. मस्त आहे, रोड खूप मस्त आहे. तर आरामात आपली गाडी येते. मध्ये थोडंसं 1 किलोमीटर खराब आहे, बट त्यानंतर खूप मस्त रोड आहे, आरामात जाऊ शकतो आपण. जस्ट पोचलो MTDCला पानशेतमध्ये. तर रस्ता खूप मस्त आहे येताना. असं आहे परिसर. इथे पार्किंग आहे मोठं, इकडे सगळ्यांनी लावलं आता पार्किंग, आणि इकडे आतमध्ये जायचं. पहिले चेक इन करतो आणि मग दाखवतो रिसॉर्ट कसं. जस्ट चेक इन करून आलो. आता फक्त बॅग घ्यायच्या गाडीतून आणि मग रूममध्ये जाऊया. काय काय आहे बघूया. भरपूर बॅग आहेत, 2-3 बॅग आहेत. लोक करायचे. तर बॅग घेतल्या तर रूममध्ये जाऊया आणि मग दाखवतो रूम वगैरे कसं आहे. इथला परिसर खूप मस्त आहे. असं इथनं गेट आहे आतमध्ये, इकडे पार्किंग आहे मोठं, इकडे रिसेप्शन एरिया आहे समोर. हे MTDCचं आहे ना, त्यामुळं भरपूर मोठं आहे. इथे रिसेप्शन आहे आणि तिथे मग चेक इन करून आपण परत रूममध्ये जातो. तर रूममध्ये जाऊया आणि थोडं फ्रेश होतो आणि मग बोलतो. तर आत्ता फ्रेश झालो आणि थोडं जेवण करून आलो. तर आता इकडे जरा अश्वथचं दूध तेवढं रूममध्ये ठेवतो आणि तुम्हाला दाखवतो रूम कशी आहे. नॉर्मल रूम घेतली कारण हे पूर्ण जंगली एरियाच आहे ना, तर AC तर लागत नाही, तर त्यामुळं नॉर्मल रूमच घेतली. तर तुम्हाला दाखवतो रूम कशी आहे. इकडे स्विमिंग टँक वगैरे, तर तिकडे जाऊया आपण. तिकडे स्विमिंग नॉन AC, आणि ही आपली 106. असं बाहेर आहे, खूप मोठा आहे. इकडनं पण वरती आपण बागेत जाऊ शकतो. तर ही स्टँडर्ड नॉन AC रूम आहे. तर आपण आता आतमध्ये आलं. इकडे मिरर वगैरे आहे, बघू शकतो आपण इकडे, आणि इकडे पण मिरर आहे. इकडे कपाट ठेवलं, कपडे वगैरे ठेवायला एक कपाट आहे मस्त. इकडे आपलं नॉर्मल बेड आहे, इकडे इंटरकॉम आहे. अशी रूम आहे. इथे TV वगैरे आहे ॲज युजल, प्यायला पाणी वगैरे, आणि इकडे एक बाल्कनी आहे मस्त. आणि अशी बाल्कनी, इथे आपण बसून सकाळचा नाश्ता वगैरे करू शकतो. इथे आणि कवर केलं कारण ते पावसाळ्यात खराब होत असेल. आणि इकडून आपल्याला तिकडे डॅमचं पाणी दिसतं, पानशेत डॅम. अशी रूम आहे आणि इकडे बाल्कनी. आणि नॉर्मल मग त्या बेसिक ॲम्युनिटीज आहेत सगळ्या. तर असं नॉर्मल जी
रूम आपल्याला जे पाहिजे आणि जे ॲम्युनिटीज पाहिजे त्या सगळ्या आहेत. MTDCचं आहे त्यामुळे थोडेसे रूम जुने आहेत, बट बाकी फॅसिलिटीज वगैरे सगळे चांगले आहेत. आता आम्ही जेवण करून आलो, तर तिथे पण आहे मस्तपैकी म्हणजे टेस्ट आहे चांगली. तिथे पण चपाती आणि नॉर्मल भाजी घेतली होती आणि पुन्हा आम्ही आत्ता जेवण करून आलो दुपारी आत्ता 2 वाजलेत. तर असं आहे MTDCचं पानशेतचं कॅम्पस आणि फिरून बघूया. आणि आता आपण चाललो स्विमिंग पूलमध्ये. तर मी आणि अश्वत बहुतेक स्विमिंग पूलमध्ये उडी मारेल, तर बघूया काय काय होतं. ते दोघं बाहेरच आहेत, तर मी त्यांना घे त्यांच्याकडे चाललो आहे रूम. मी इथं तुम्हाला दाखवायसाठी चाललो होतो, तर तिकडे बाहेर जाऊया. इकडे आता स्विमिंग पूलकडे चाललो आहे आम्ही. आंघोळ करायची अश्वत. स्विमिंग पूल कसं मस्त आहे काय, पाण्यात जायचं. तर आता मी आणि अश्वत करणार आहे आंघोळ. अश्वतला आधीच आवडतं पाण्यात आणि आता तर स्विमिंग पूल आहे म्हणल्यावर तर आंघोळ करणार काय जायचं पाण्यात. कसं खेळतं पाण्यात सगळं जंगलामध्ये मस्त. पूर्ण एरिया दिसतो, तिकडे डॅम दिसतो खाली आणि सगळे स्विमिंग पूल वगैरे आहे. जाऊया पाण्यात. काश्मीरला जायचं आहे पाण्यात. आता मी उडी मारतो पाण्यात. संध्याकाळचे 4 वाजलेत आणि थोडा आराम करून आम्ही आत्ता उठलो आहे. मस्त रिलॅक्स वाटलं. तर आता इथे खालतीच बोट क्लब पण आहे, पानशेत बोट क्लब म्हणून. तर तिथे जाऊन बघूया बोटिंगचे काय ऑप्शन आहेत का, आणि जर रिजनेबल प्राईजमध्ये असलं तर थोडंसं बोटिंग वगैरे करूया. अश्वतला थोडं बोटिंगमध्ये वगैरे बसूया आणि थोडंसं टाईम स्पेंड करून येऊया. तर चालतच जाणार आहे, इथे एक 5 मिनटाच्या अंतरावरतीच आहे, 5-10 मिनटं. तर तिकडेच आम्ही चाललो आहे, बघून येऊया तिकडे कसं. आता पोचलो आम्ही इथे बोटिंगचे इथे. तर इथे पार्किंग वगैरे आहे, भरपूर मोठं आहे आणि 20 रुपये चार्ज आहे पर किलोमीटर. आणि इकडे असं खालती बोटिंग क्लब आहे, इकडे चाललो आहे. ते रेस्टॉरंट वगैरे पण आहे छोटं. आता बघूया बोटिंग वगैरे आहे कसं. तर खाली बोटिंगकडे आम्ही चाललो आहे चालत. थोडं वरून असं खाली उतरता यायला लागतं. आणि इकडे असे बोटिंगचे ऑप्शन वगैरे आहेत भरपूर. इकडे खाली चालत इकडे खाली बोटिंग वगैरे. इकडे असे बोटिंग आहे, इथे काउंटर आहे आणि इथं असं आपण तिकीट घेऊन असं खाली जाणार आहे. आणि हे पानशेत डॅम आहे, मोठ्या नदीवरच पानशेत डॅम आहे. आणि इथून पुढेच मग खडकवासला पण याच नदीवर आहे, मोठा नदीवरच. लाईफ जॅकेट घालायला लागेल. तर आपण जाणार आता स्पीड बोटमधून. जॅकेट घालूया. तर आम्ही आता लाईफ जॅकेट घातलेलं आहे, अश्वतनी पण घातलेलं आहे, विजयानं पण घातलेलं आहे. आणि आम्ही आता चाललो आहे स्पीड बोट करायला. आता स्पीड बोटमध्ये बसून येऊया. असे तिकडनं फिरवून आणणार एक राऊंड. मला वाटलेलं
उन्हाळ्यानं पाणी कमी असेल बट आहे पाणी बऱ्यापैकी, करता येते बोटिंग वगैरे. चला पोचले आपण आता खाली. करून आलोय आणि अश्वत रडत नाही अजिबात. अश्वत नाही घाबरत, काय पण करत. मस्त आहे, वन डे पिकनिक स्पॉट. पाणी पण भरपूर आहे डॅममध्ये. पाणी किती झालं आता आम्ही बोटिंग करून आलो आहे आणि त्यात कांदा भजी आणि चहा पण आलो. पान किती झालं. आता आम्ही बोटिंग वगैरे केलं आहे आणि थोडा नाश्ता पण केला आहे. आता परत चाललो आहे मी रिसॉर्टवर. असा आहे संध्याकाळचा नजारा पानशेत डॅम. गुड मॉर्निंग. आज आहे आमचा इथला दुसरा दिवस आणि सकाळचे 7 वाजता. तर मी थोडंसं इथं फेरफटका मारायला निघालो, राऊंड मारायला निघालो. ते दोघं अजून झोपलेत. थोडंसं राऊंड मारून येऊया. आता मी इथं गेटच्या बाहेर आलो आणि आल्या जिकडे सनराईज बघायला मिळतं आणि इकडे मी असं चालत थोडं चाललो आहे. मस्त सनराईज होतं मागे आणि मी इकडे थोडं राऊंड मारून येतो. सकाळचं मस्त वाटतं असं थोडंसं चालून यायला. नॉर्मली आम्ही फिरायला गेलो की मी थोडं फिरून येतो. असं सकाळी उठलं थोडं की असं जाऊन थोडंसं फिरून यायचं, मस्त वाटतं. तर इकडे पूर्ण असं MTDCच आहे पूर्ण रिसॉर्ट. तर थोड्या वेळाने चेकआउट पण असेल. तर त्याच्या आधी ब्रेकफास्ट वगैरे आहे कॉम्प्लिमेंटरी आणि त्याच्यानंतर मग आपण परत ही ट्रिप संपवणार आणि परत घरी जाणार. तर मस्त एक्सपिरियन्स होता पानशेतचा. खूप मस्त आणि सुंदर इथलं लोकेशन आहे आणि 2 दिवसाच्या ट्रिपसाठी खूप परफेक्ट लोकेशन आहे. आणि असं थोडं चालत चाललो जंगलाच्या मधनं. हा मस्त रोड आहे इकडे आणि इकडे मागेच आहे ना असं डॅम दिसतोय आपल्याला.
इथून घोल 30 किलोमीटर आहे. इकडे घोल नावाचं गाव आहे आणि इथून तुम्हाला दिसत असेल तर हे डॅम आहे मेन आणि त्याच्या मागे तिकडे पाणी दिसतं. पूर्ण मागून असं चालत आलं आणि एक थोडंसं पुढे जाऊया आणि तिथून मग रिटर्न. मस्त सनराईज होतं. पक्ष्यांच्या किलबिलाट वगैरे ऐकायला येतं मस्त. तर मी चालत चालत आता पुढे आलो. तर थोडं मस्त वाटतं असं थोडं फिरून आलं की सकाळी सकाळी. तर याला आहे ना वरसगाव धरण पण म्हणतात आणि इथं एक स्टॅच्यू पण आहे बाजी पासलकरांचा. राऊंड मारून झाला तर आता परत चाललं आहे. हे MTDCचं असं रिसॉर्ट आहे इथे. मस्त आहे परिसर, एवढा मस्त आहे ना इथला. जंगलामध्ये आणि फॉरेस्ट एरिया आहे ना, रिझर्व फॉरेस्ट एरिया, त्यामुळं मस्त आहे. परिसर आहे आणि रिसॉर्ट पण मस्त आहे MTDCचं. जर कधी इकडे पानशेतला यायचं असेल ना तर नक्की चांगला ऑप्शन आहे बाकीच्या प्रायव्हेटपेक्षा. तर येऊ शकतो आरामात आणि राहू शकतो. आमचा चहा नाश्ता झाला आहे आणि चेकआउट करायचं आता. तर सकाळी 9:30पर्यंतच असतो नाश्ता, कॉम्प्लिमेंटरी आहे. जर आपण घेतला नसेल तर काय ॲड करायची गरज नाही. नॉर्मली नाश्ता आहे ना, चहा नाश्ता सकाळचा कॉम्प्लिमेंटरीच आहे, त्यामुळं मग रूममध्येच इन्क्लुडेड आहे. तर आमचं झालं आता चहा नाश्ता. ते फक्त रूममध्ये जाऊन बॅग घ्यायची आणि मग चेकआउट करायचं. जस्ट चेकआउट केलं आहे आणि आता आम्ही परत चाललो आहे. तर हा व्हिडिओ इथंच संपवतो आहे. जर इथंपर्यंत बघितलं असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.